नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार। जीवनावश्यक वस्तू सुद्धा होणार स्वस्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा। मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन। पंतप्रधान मोदींचा क्रांतिकारी निर्णय, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या निर्णयाचं कौतुक। जरांगेंच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचा हात, नवनाथ वाघमारे यांचा घणाघाती आरोप। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख, हाकेंनी ड्रायव्हरचा क्यूआर नंबर दिल्याचं नमूद। शिवसेना नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह, आमदार असताना 2 कोटी मिळतात तर आमदार नसताना देखील 20 कोटी मिळत असल्याचा सरवणकरांचा दावा। परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा, मी ब्राह्मण मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचंही विधान। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, महामेट्रोच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची घेतली बैठक। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय। खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर आरोप। चांदवड तालुक्यातील वाडबारे गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मातीसह शेतीमाल गेला वाहून, शेत जमिनींचं सुद्धा मोठं नुकसान। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला। मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रेंचा आरोप। सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात केली मागं। कुंभमेळा समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजीचं वातावरण, समित्यांची पुनर्रचना करण्याची साधू महंतांची मागणी। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर पालिकेकडून जय्यत तयारी, तर महापालिकेकडून अतिरिक्त बसची सोयीसुविधा।